नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. पुसद विधानसभा मतदारसंघाचे जे निवडणूक आहे निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. ज्याप्रमाणे आपण काल बघितलं, जे पातरवाडी येथील ग्रामस्थ आहे यांनी चक्क एक वेगळा पवित्रा हाती घेतलेला आहे. परिवर्तन हे आम्हाला हवं आहेच, परंतु जो आमदार व्यक्ती म्हणून आमच्या समाजाचा आम्हाला व्यक्ती हवा आहे असंही त्यांनी ठाम ठरवलं आहे आणि आम्ही निवडून आणणार असंही त्यांनी सांगितलं आणि बोललेलं आहे. त्या संबंधी आपण बातमी सुद्धा प्रसारित केलेली आहे. आता आदिवासी समाजाचे नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुसद विधानसभा 81 मतदारसंघ त्यामधील जे वंचित बहुजन आघाडीतर्फे उभे राहिलेले माधव रुक्माजी वैद्य आता यांचीच आपण एक मुलाखत घेणार आहे. त्यांची कुठेतरी एक विचारधारा की परिवर्तन घडणे हे गरजेचे आहे. नेमकं परिवर्तन का गरजेचे आहे आणि सद्यस्थितीमध्ये जे प्रस्थापित घराणे आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे यापूर्वी ते राष्ट्रवादी शरद पवार या गटात होते, तर ते गट सोडून त्यांनी जे वंचित बहुजन आघाडी आहे यामध्ये कशा प्रकारे त्यांनी एंट्री घेतली आणि उमेदवारीकरता कशा प्रकारे उभे राहिले या संबंधी आपण एक रोखठोक त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार. आपल्या द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनल तर्फे आपण एक जनतेचा कौल आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांची आपण मुलाखत घेण्याचं सत्र सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी प्रश्न करतो, आपण यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते. आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे की विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे, परंतु त्यावेळेस काय बघतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मागून चक्क आमदार पदाकरिता उभे राहिलेले आहे. नेमकं याचे कारण काय हे आम्हाला सांगा. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी जवळजवळ दीड 2 वर्ष काम केलं आणि आम्ही ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख, प्राध्यापक शिवाजी राठोड आणि मी स्वतः आम्ही तिघांनी मिळून या मतदारसंघामध्ये जेव्हा पक्ष फोडाफोडी करून म्हणजे अजितदादा बाहेर निघून गेले आणि नंतर पक्ष बांधणीचं काम बनवून आपलं ॲडव्होकेट आशिष देशमुख साहेब यांनी पक्ष बांधणीचं कामाला सुरुवात केली. त्यावेळेस मला त्यांनी तालुका अध्यक्ष केलं आणि मग आम्ही गावोगावी जाऊन पक्षाची बांधणी केली. पक्ष बांधणी करत असताना बरेचशा लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश केला आणि आम्ही पवारसाहेबांना हे सांगितलं होतं की साहेब आमचे तिघापैकी कोणाला जरी आपण उमेदवारी दिली तर आम्ही ही सीट आम्ही निवडून आणू. परंतु त्यांना मी माझं एक म्हणजे जे काय म्हणतो आपलं जातीचं समीकरण, या मतदारसंघामध्ये 3,19,000 वोटर आहेत. त्या 3,19,000पैकी जवळजवळ 70,000 हा आमचा आन समाज आहे, म्हणजे आदिवासी समाज आहे. म्हणून मी आपली तिकिटाची दावेदारी पक्षाकडे केली होती. पक्षाने आमची मुलाखती घेतल्या आणि आम्ही अशी विनंती केली त्यावेळी की आम्हाला म्हटलं मग तुम्ही ठीक आहे, माझी जरी समाजाची संख्या जास्त असेल पण आम्ही तिघांनी पक्ष उभारणीचं काम केलं. आम्ही पक्षाचे निष्ठावंत आहोत. आम्हाला तिघापैकी तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, त्याचं आम्ही बाकीच्या 2 उमेदवारांनी त्याचं काम करू. परंतु 28 तारखेपर्यंत आम्ही सारख्या तिकिटाची मागणी करत होतो. मुलाखती झाल्या आणि सतत त्यांना पक्षांच्या वरिष्ठांना आम्ही भेटलो. परंतु शेवटच्या 28 तारखेला जेव्हा 29 तारखेला आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते, 28 तारखेला सायंकाळी 7पर्यंत 6-7पर्यंत उमेदवारी जे या पक्षाचे कोणी सदस्य नव्हते, त्यांनी कधी पक्षाचं काम केलं नाही आणि त्यांची फक्त त्यांच्या समाजाची संख्या फक्त 20 ते 22,000 एवढी आहे. अशा माणसाला माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावेळेस आम्हाला एक असा प्रश्न पडला की बाबा आम्ही एवढं काम करून आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असून निष्ठेने आम्ही मतदारसंघ जवळजवळ 185 गावापैकी आम्ही 155 गावात आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन तुतारीचा प्रचार केला आणि प्रचार करत असताना त्यांना सांगितलं आम्ही तिघापैकी कोणीतरी आम्हाला उमेदवारी मिळेल, आम्ही तिघापैकी कोणीतरी उमेदवार राहू. परंतु एवढं सांगून सुद्धा आम्ही सगळे बाजू पटवून सुद्धा आम्हाला तिघापैकी कोणालाही उमेदवारी दिली नाही. म्हणून आमच्या समाजाने एक ठरवलं होतं की आम्ही मागच्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो. आपला समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे, तर इथे आदिवासी समाजाचा एखादा आमदार व्हायला पाहिजे.
कारण गेले अनेक वर्षापासून आमच्या समाजाला जे काही पदाधिकारी आहेत याच्यामध्ये वंचित ठेवलेलं आहे. म्हणून आमच्यापुढे एक पर्याय असा होता की बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं आपण उमेदवारी घ्यावी आणि ही निवडणूक लढवावी असं सर्व समाज बांधवांनी म्हणजे ठरवलं. आणि त्यामध्ये आम्ही सर्व बांधवांची मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण या वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवर आपण लढावं. म्हणून मी माझ्या मी तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी लगेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाची उमेदवारी घेऊन 29 तारखेला अर्ज भरला. कारण असं दिसून येतं की याच्या मागचे उदाहरण किंवा आता एवढे मोठं समीकरण आमचं जातीचं वर्गीकरण असताना सुद्धा म्हणजे केवळ आम्ही एक आदिवासी समाजाचे आहो म्हणून मला उमेदवारी नाकारली असं माझी ठाम भूमिका आहे. आमच्यापैकी जर आशिष भाऊ देशमुखला दिली असती किंवा शिवाजी राठोड सरांना जरी दिली असती तर म्हणजे आम्ही काम केल्यामुळे बाबा आम्ही कामच नाही केलं आणि पक्षाची जोडणी नाही केली. जर अशा परिस्थितीमध्ये जर एखादा जे कोणी पक्षाचा सदस्य नाही, जे कुठलाही पदाधिकारी नाही, त्यांनी कुठल्या पक्षाचा प्रचार केला नाही, तुतारी चिन्हाचा प्रचार केला नाही, अशा माणसाला म्हणजे अनोख्या माणसाला एकदम उमेदवारी देणे मला कुठेतरी शंकेच्या याच्यामध्ये पाल चुकलेली दिसते. मग असं पक्षाने वरिष्ठ पक्षाने जर केलं आणि केवळ आपण आदिवासी समाजाचे उमेदवार म्हणजे आहो किंवा कार्यकर्ते आहो म्हणून आम्हाला डावलणं ही बाब आम्हाला संयुक्तिक वाटली नाही. कारण माझ्या समाजाची 70,000 लोकसंख्या असताना जरी अशा असताना सुद्धा त्याला उमेदवारी दिल्या जात नाही ही बाब नक्कीच विचार करणारी आहे. म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी घेतली आणि ही निवडणूक लढवत. पुसद विधानसभा मतदारसंघामधील विकासाबाबत तुम्ही काय सांगा? हां, मी आता एक प्रशासकीय अधिकारी होतो. महाराष्ट्रभर काम करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून बरेचसे म्हणजे जिल्ह्यामध्ये मी काम केलं आहे आणि DPDCमध्ये निधीचं काही म्हणजे वितरण केलं जाते. ते वितरण कशा प्रकारे झालं पाहिजे आणि कोणत्या कामासाठी झालं पाहिजे याचं मला थोडंसं ज्ञान आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यावेळेस माझ्याकडे सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माझ्याकडे येत होते आणि त्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी समजून घेतल्या आणि पाहत असताना खरोखरच त्या गोष्टी काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला दिसून आल्या. परंतु या मतदारसंघामध्ये फिरत असताना पाहत असताना गेल्या 72 वर्षापासून ज्या घराण्यात सत्ता आहे ते घराणं जर पाहायला असं इथं काहीच दिसत नाही आहे. निव्वळ भकास काम दिसतंय. म्हणजे साधं चालण्यासाठी रस्ते नाही ग्रामीण भागामध्ये, रस्ते उखडलेले आहेत सगळे आणि ज्या काही बेसिक सुविधा पाहिजे, सिंचनाची सुविधा पाहिजे शेतकऱ्यांसाठी ती माळपठारावली 40 गावं आहे ते पाण्यापासून वंचित आहेत, सिंचनापासून वंचित आहे. उशाला धरण आहे, आमच्या इसापूर धरण आहे, माझ्या धरणाचा पाण्याचा त्यांना उपयोग होत नाही. आणि काही माळपठारावरील जे काही लोहरा वगैरे जे गाव आहे या ठिकाणी तलावासाठी जमिनी 20 वर्षापूर्वी अधिकृत केलेलं आहे. पण कोणीतरी एक जण राजीनामा म्हणजे शेतीचं NOC देत नाही म्हणून तो तलाव अजून 20 वर्षापासून झाला नाही. परंतु एक लक्षात असं आलं मतदारसंघामध्ये फिरत असताना रस्ते तर नाहीच आहे. एक लक्षात असं आलं की जे काही सहकार विभाग आहे, मी कोल्हापूर जिल्ह्यात काम करतो, एका जिल्ह्यातली 17 सहकारी कारखाने होते. आपल्या जिल्ह्यामध्ये एकच वसंत सहकारी कारखाना आहे. आणि मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की या मतदारसंघातून 2 मुख्यमंत्री आपले होऊन गेले. आदरणीय वसंतराव नाईक साहेब, आदरणीय सुधाकरराव नाईक साहेब यांनी हरित क्रांती, जलक्रांती मोठ्या प्रमाणात केली. आणि त्यानंतर ज्या प्रकारे स्पीड हे व्हायला पाहिजे होतं तसा कुठलाही विकास झाला नाही. आणि पाहत असताना इथे सूतगिरणी होती ते बंद पाडली. म्हणजे आपले जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना रोजगार मिळाला असता, तो रोजगार त्यातून म्हणजे नाहीसा झाला. दुसरी बाब अशी होती की इथे आपल्याकडे MIDC आहे, पण MIDCमध्ये रोजगार मिळण्यासाठी असा मोठा एकही कारखाना नाही ज्यामुळे रोजगार लोकांना मिळेल. ते सुद्धा तिथे दुर्लक्ष दिसते. आपल्याला एक माहीत आहे की जीनची आपल्या पुसदच्या बसस्टँडसमोर एक जीन होता, तो जीनही बंद पाडून टाकला. आता तर त्याची जमीनसुद्धा विकून टाकली.
म्हणजे लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्याचा विकास होण्यासाठी उद्योग वाढवायला पाहिजे. इथं तर उद्योगच बंद करून सगळ्या त्याच्या जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. एक अतिशय चुकीची बाब. आणि पुसद शहराचा जे काही एकच आपला जे एक रोड आपला धड नीट करू शकत नाही आणि तिथे चांगलं हे करू शकत नाही. गावातले कचऱ्याचं साम्राज्य आहे. कुठल्या गल्ल्यामध्ये पण पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या नाही आहेत. या अशा प्रकारचे बाबी पाहत असताना मग एक मनात अशी शंका येते की किंवा हुरहुर वाटते की 70 वर्षापासून ज्या घरामध्ये सत्ता असून सुद्धा इथं विकासाच्या दृष्टिकोनातून कुणीही काही बघत नाहीये. म्हणजे इतकं दुर्लक्ष लोकप्रतिनिधींचं दिसून येते. त्यानं असं एक गृहीत धरलं, माझा एक समज असा झाला की त्याने गृहीत असं धरलं की बा इथले कोणी काही नाही जरी केलं तर लोक आपल्याला मतदान करतात आणि आपणच आमदार येतो, आपल्याच घरात सत्ता राहते. ही एक त्यांची धारणा अशी झाली, अशी मला एक दिसून आलं. म्हणून या गोष्टीसाठी कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी मागितली आणि जे काही आमचे वंचितचं मतदान आहे, आमचे मुस्लिम बांधव आहेत, बाकी ओबीसी बांधव आहेत, या लोकांच्या भरपूर नाराजगी या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे सर्वच बंजारा बांधवसुद्धा नाराज आहेत. कारण जे काही विकास व्हायला पाहिजे काही तो विकास झाला नाही आहे. आम्ही जेव्हा फिरत असताना या सर्व बाबी माझ्या लक्षात आल्या. त्या बंजारा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज आहे की काम कुठलंही झालेलं नाही आहे. आणि म्हणून मी पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि मी सध्या ही निवडणूक लढवत आहे. तुम्ही प्रचार करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले? मी प्रचार करत असताना माझ्या असं प्रामुख्याने लक्षात आलं की जे काही शरदचंद्र पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत की आम्हाला म्हणजे असे म्हणजे ज्या गावात जातात तिथं सांगतात की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा दिला, ते अर्ज मागं घेणार आहेत, ते त्यांच्याशी सामील झालेले, अशा खोट्या अफवा ते बाहेर पसरवत आहेत. आणि त्याचप्रमाणे खोटे नाटे सगळे हे करणार म्हणजे गोष्टी सांगून लोकांना गुमराह करत आहेत आणि अडथळे निर्माण करत आहेत. तुम्हाला सांगतो की जर ज्या पक्षाला कोणाला तिकीट, आम्ही त्यांच्यातले कधी काही बोललो की हे असे करत आहे, तसे करत आहेत. आता इथे धनदांडगे विरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झालेली आहे. परंतु मला एक पुन्हा असं दिसून आलं की जे काही आमच्या आन समाजांचे काही जे लोक आहेत, गोरगरीब जे लोक आहेत, ते ऊसातमध्ये मोठ्या प्रमाणात जातात. परंतु शासनाने असं धोरण केलं होतं की कुठलाही आपला कारखाना चालू करू नये, निवडणूक झाल्यानंतर चालू करावा. असं असताना सुद्धा जे काही लोक म्हणजे विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्याने आमच्या समाजाच्या लोकांना पैसे देऊन ते बाहेर पाठवत आहेत. पण बंजारा समाजाचे लोक जात नाही आहेत, त्यांना नाही पाठवता येते. आणि प्रशासनामध्ये सर्व आदेश त्यांना दिलेले आहेत की कुठलाही म्हणजे मतदार हे बाहेर नाही गेला पाहिजेत, बाहेर गेला तर त्याला मतदानाला इथं आणून सोडलं पाहिजे, असे त्यांच्या म्हणजे अटी आहेत. परंतु हेतुपुरस्पर आमच्या आन समाजाच्या लोकांना बाहेर रोजगारासाठी पैसे देऊन पाठवले जात आहे. ही अतिशय चुकीची बाब आहे आणि यामुळे असं दिसून येते की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि आम्ही त्यांना भारी पडत आहोत. आमचा प्रचारसुद्धा चांगला चालू आहे. अशा प्रकारच्या अनेक अडचणी आम्ही सामोरे जात असून आम्ही आमचं काम करत आहोत आणि आम्हाला माहीत आहे विजय आमचाच होईल. कारण की 70 वर्षापासून ज्या घराण्यात सत्ता आहे त्या संतेला कंटाळलेले आहे आणि परिवर्तनाची भाषा सर्वत्र बोलल्या जात आहे की आता परिवर्तन झालं पाहिजे. सर्वांच्या मनामध्ये आहे. काही लोक बोलून दाखवत नसतील, मनामध्ये मात्र नक्की आहे त्यांच्या आहे की यावेळेस परिवर्तन हे निश्चित होईल. मी आपल्याला ग्वाही देतो. वंचित बहुजन आघाडीचे आमदार पदाकरिता उभे राहिलेले उमेदवार माधव वैद्य हे नाईक घराणे आणि बंजारा समाजाच्या विरोधात आहे, हे खरं आहे का? नाही, चुकीचं आहे. नाहीतर का नाही? कारण काय तुम्हाला सांगतो, कुठलाही लोकप्रतिनिधी हा कोणाही समाजाच्या विरोधात नसतो. हे जे काही चुकीची भावना कोणी धरली असेल ते अतिशय चुकीचं आहे. आता मी प्रशासनात काम करत असताना माझा संबंध बंजारा समाजाशी जास्त आला. त्यांच्या अडीअडचणीत मी त्यांना मदतसुद्धा केलेली आहे. आणि आतासुद्धा माझे सर्व मित्रमंडळ, सर्व समाज माझ्यासोबत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या विरोधात आता निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. म्हणजे की त्यांनीच लढावं असं काही नियम नाही आहे की त्यांच्याच घरातली आमदारकी मिळावं असंही काही नाही. परंतु तुम्हाला मी सांगतो की परिवर्तन घडवण्यासाठी
कोणत्याही समूहाचा उमेदवार जर उभा राहिला तर ते काही चुकीचं नाही आहे. आता माझ्या समाजाची जर मला इथे माझी 70,000 लोकसंख्या आहे आणि बंजारा समाज आणि आमच्या समाजामध्ये एक 5-7 हजाराचा फरक असेल. त्याच्यामध्ये मी नाही घराण्याच्या विरोधी असं म्हणता येणार नाही किंवा बंजारा समाजाच्या विरोधी असं म्हणणार नाही. बरेच मला लोक मतदारसंघात फिरत असताना बोलतात, साहेब तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीशी आहोत. कारण या घराण्याला असं मतदान करून खूप दिवस झाले, खूप वेळ झाला, 70 वर्ष आम्ही त्यांना मतदान करत आहोत, परंतु विकास हा कोणाचाही केलेला नाही आहे. फक्त स्वतःचा त्यांचा विकास झाला आहे एवढे दिसून येते, असं ते सरळ बोलतात लोक. मला एक सांगा, उमेदवार म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी कुठल्या महाराष्ट्रामध्ये कोण्याही एका समाजाचा तो नसतो. एकदा तो निवडून आला तो त्याच्यामध्ये त्याच्या मतदाता ज्याने मतदान केलं त्यांचाही तोच असतो, नाही केलं त्यांचाही तोच असतो. म्हणून त्यांनी मतदान केलं म्हणून त्याला जवळ म्हणजे त्यांच्या समाजाला जवळ धरावं, नाही केलं तर त्याला तसं बाजूला करावं असं नाही करता येत. ती एक आपली नैतिक जबाबदारी असते की सर्व समाजांना जे काही आपल्या मतदारसंघातील समाज बांधव आहे त्यांच्यासोबत राहून त्यांच्या सुखदुःखात सहभाग घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजेत आणि ज्या प्रायोरिटीच्या बेसिक जे काही गोष्टी असतात त्यांच्या सुविधा आपण त्यांना पुरवल्या पाहिजेत. आणि म्हणून मी नाही घराण्याच्या विरोधात किंवा बंजारा समाजाच्या विरोधात आहे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधव वैद्य यांनाच का निवडून दिलं पाहिजे? मी आपल्याला सांगतो, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधव वैद्य यांनाच का निवडून दिलं पाहिजे, हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. मी सांगतो तुम्हाला की मतदारसंघातील जे काही बांधव आहेत, मतदारसंघातील काही जे आम्ही बंजारा समाज असो, आमचा आन समाज असो, बौद्ध बांधव असो, सर्व मुस्लिम बांधव असो व आपले जे काही मायनॉरिटीतील लोक असो, या सगळ्यांचा आपण जर विचार केला आपण पाहायला पाहिजे की मतदारसंघाचा पाहणी केली असता असा एक विचार येतो की माधव वैद्य यांनाच का आमदारी म्हणजे आमदार म्हणून निवडून द्यायला पाहिजे. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की मी एक उच्च शिक्षित आहे, एक प्रशासकीय अधिकारी व डेप्युटी कमिशनर मी या पदावर सेवानिवृत्त झालेला आहे आणि विकास कसा करावा, काय करावा आणि आपल्या गोरगरिबांच्या काय अडचणी असतात, त्यांच्या काही गरजा असतात याचं मला चांगलं नॉलेज आहे. आणि मी एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहो. शिक्षण घेऊन एक चांगल्या वरिष्ठ उच्च पदावर मी नोकरी केलेली आहे आणि या नोकरी करत असताना गोरगरिबांचे दुःख मला सगळे माहीत आहेत, विकासाच्या बाबी माहीत आहेत. आणि मी निवडून आल्यानंतर मी आपल्याला ग्वाही देतो, जे काही जनतेला बेसिक सुविधा पुरवल्या पाहिजेत. तुम्हाला एक मी सांगतो, उदाहरण सांगतो की मला एक सांगा, आता शेतकरी हा जो काही असतो त्याच्या पावसाळा हा अनियमित असतो, तर त्याला शेताच्या पिकाला पाणी द्यायचं असेल तर एखाद्या पाण्याने पीक वाहून जाते आणि यासाठी आपण साधी विद्युत देऊ शकत नाही. म्हणजे विद्युत दिली तरी रात्री 11 वाजता द्यायची. बाकीच्या अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी एसीमध्ये झोपायचं आणि ज्याच्या आपण जगाचा पोशिंदा आपण ज्या शेतकऱ्याला म्हणतो त्याला वेळेला आपण विद्युत न देणे, खताच्या किमती भरमसाठ वाढवणे, या सगळ्या बाबी जी आहे त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार राबवत आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की जे शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणल्यानंतर त्याच्यासाठी आपण सुविधा दिल्या पाहिजेत, खताच्या किमती कमी केल्या पाहिजेत, त्याच्या मालाला भाव दिला पाहिजेत. आता अगोदर सरकार जे काही सरकार होती, उद्धव साहेबांचं सरकार, तेव्हा त्याने 7,000 पण भाव दिला होता. आता तुम्हाला सोयाबीनला कुठे 4,000, 3,500, 2,000 एवढा भाव दिला जातो, कापसाला भाव नाही. आणि खताच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, विद्युत वेळेत दिल्या जात नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी अतिशय नाराज आहे आणि हे जर प्रश्न आपण सोडवले नाही तर फार म्हणजे चुकीचं होईल. आता तुम्हाला माहीत आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. कोणाला शौक आहे आत्महत्या करायचं? जर त्याच्या शेतामध्ये त्यांनी मेहनत करून तर शेती पिकत नसेल किंवा त्याला पाण्याअभावी एखादं पीक म्हणजे करपून जात असेल किंवा शेतीचं उत्पन्न वाढत नसेल तर ह्यामुळे आणि तो कर्जबाजारी होतो. याचं कर्ज घे, त्याचं कर्ज घे, शेवटी माणूस आहे. त्याचं जर आपण दुःख दूर नाही केलं तर ते कुठल्या तरी मार्गाला जाऊन आपले ते बिचारे आत्महत्या करतात. म्हणून मी यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना सांगेन की बाबा आपण आत्महत्येचा जो मार्ग आहे तो अवलंबू नये आणि ह्या सर्व बाबीचा म्हणजे शासनाला सुद्धा विचार आहे
परंतु एखाद्या शासनाने या जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतात याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे आणि त्या कारण शोधल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा पर्याय उपयोग आपण त्याला पर्याय दिला पाहिजे. असं आहे, आता एवढ्या जर शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तर प्रत्येक ज्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एखादं असं सेंटर ठेवलं पाहिजे, बाबा हा शेतकरी आत्महत्या का करतो, त्या सेंटरच्या माध्यमातून त्या जर असं काही असेल तर त्यावेळेस उद्या शेताचं उत्पन्न जर वाढत नसेल तर त्याच्या बेसिक त्याला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे, विद्युत उपलब्ध करून दिलं, जेणे शेतकरी शेती करेल आणि चांगलं उत्पन्न काढेल, आपलं परपंच तो चालवेल. किंवा छोटे छोटे उद्योग आहेत ते उद्योग सुद्धा आपण त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. पण अशा प्रकारचं शासन कुठल्याही गोष्टी करत नाहीये. नुसती शेतकऱ्याची आत्महत्या झाली त्याला 1 लाखाचं सानुग्रह अनुदान दिलं एवढ्या प्रश्न सुटत नाही. जे काही गोष्टी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवत असताना पहिल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. त्या अडचणी दिसल्या तुम्हाला ती सोडवली पाहिजे, तरच आपण पुढे प्रगती करू. शेतकरी आत्महत्या करतोय तरी एवढ्या मोठ्या आत्महत्या होतात, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. आणि अशा शासनामध्ये मग जर शासनकर्ते आहेत, त्यांना हा प्रश्न दिसत नाही का? शेतकऱ्याचा प्रश्न असतो, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असतो. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार आहे. 12 पासून कुठलीही भरती होत नाही. भरती केली तर कुठल्या आपली एजन्सी नेमतात आणि एजन्सीमध्ये काहीतरी घोळ झाला म्हणून पुन्हा भरती करतात. मला एक समजत नाही, जर आपण विकासाची भाषा बोलतो आणि त्याचं सगळं हे करतो, लोकांकडनं मतदान त्यासाठी मागतो, आम्ही अशा 2 लाख नोकऱ्या तुम्हाला देऊ प्रतिवर्षी वगैरे वगैरे वगैरे, आहे त्याच जागा भरत नाही. तुम्हाला मी सांगतो, आता मी शासकीय अधिकारी म्हणतो, प्रत्येक डिपार्टमेंटला जे शासनाचे काही डिपार्टमेंट आहे सर्व त्याच्यामध्ये 60% जागा रिक्त आहेत. एका अधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3, 4-4 चार्ज आहेत. मला सांगा, एका जिल्ह्याचं जर काम असेल त्याला संपत नाही तर 2 जिल्ह्याचं काम काय संपेल? आणि म्हणून हे सगळे जे काही प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न असो, शेतकऱ्याचा प्रश्न असतो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मी पुसद विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. मी जर आमदार झालो, हे जे काही बेसिक ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजेत, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजेत. जर रोजगार नाही मिळाला तर तो माणूस किंवा ती व्यक्ती दुसऱ्या कारणाकडे वळते. आता कोणाला याच्यामुळे काही लोकांचे तर लग्नसुद्धा होत नाही आहेत. आता कुठलाही पालक असा म्हणतो की बाबा तो पोरगा काय करतो, हा पहिला प्रश्न म्हणजे मुलीचा बाप मुलाच्या बापाला विचारतो. हे सगळे काही छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, फार मोठे प्रॉब्लेम आहेत. आणि मग अशा मागे कुठे वेतनाधीन मुलं होतात. हे सगळे जे काही प्रश्न आहेत त्याचे मला ज्ञान असल्यामुळे म्हणून मी पुसद विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून मी उमेदवारी मागितली आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, मी जर निवडून आलो तर हे सगळे जे काही सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न असो, शेतकऱ्याचा प्रश्न असो, शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असो आणि त्यांच्या मालाला भाव मिळण्याचा जो प्रश्न असो आणि जे काही घरकुल वगैरे योजना आहे, त्या योजनेमध्ये त्या लोकांना वेळीच घरकुल बांधून दिलं पाहिजे. आणि जर शासनाचा निधी आहे तर निधी त्याचा आलेला असतो. घर जेव्हा शेतकऱ्याला घरकुल घरकुलाला जे मंजूर होते आणि तेव्हा ते घर उकलून टाकतो, तेव्हा राहण्याचा सुद्धा हे नसते. बारीक प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगतो, आता तिकडे शेंबाळा पिंपरीच्या माणसाला पुसदमध्ये यावं लागते काही काम असेल तर, तालुक्याच्या ठिकाणी. आणि समजा तिथून जर एखादा अधिकारी म्हणजे लाभार्थी इथे आला कामासाठी, इथला अधिकारी त्याची रजेवर आहे, म्हणजे तो इथून पुन्हा परत त्याला जावं लागते. म्हणून जे काही मोठे मोठे शहर आहेत आपल्या तालुक्यामधले, जसं शेंबाळ पिंपरी आहे, दौलतखान काळी आहे, यांना तालुक्याचा दर्जा दिला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या सुविधा होण्यासाठी तिथे तालुक्याच्या ठिकाणी जातील. आणि इथले जे काही प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी पुसद म्हणजे तालुक्याला जिल्हा होऊ दिला नाही. जर जिल्हा झाला असता तर इतका मोठ्या प्रमाणात विकास इथे झाला असता. हे सगळे मोठे मोठे प्रश्न आहेत. यांचं जर जिल्हा झाला असता तर यांचं वर्चस्व कमी झालं असतं. इथे जिल्हाधिकारी आले असते, IPS ऑफिसर आले असते, म्हणजे यांच्या जे काही म्हणजे काय म्हणतो त्याला आपण म्हणजे अधिकार सीमित झाले असते. म्हणून यांनी जिल्हा पुसदला तर जिल्हा होऊ दिला नाही. आणि लोक असा विचार करतात मग विकास व्हावा यासाठी काहीतरी सुविधा शासनाचं धोरण आहे. विकासाच्या दृष्टिकोनात आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याला विकेंद्रीकरण केलं पाहिजे. या गोष्टी न करता आपल्या राजकीय हव्यासापोटी त्यांनी इथे जिल्हा होऊ दिला नाही आहे. ही अतिशय चुकीची बाब आहे.
मी पश्चिम महाराष्ट्रात काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एखादी विकासाची गोष्ट असेल बाब असेल तर सर्व म्हणजे काही सभागृहातील जे काही विरोधी पक्ष असो की पक्ष म्हणजे सत्तेमधील लोक असो विकासाच्या दृष्टिकोनाने एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले जातात. पण इथे या भागामध्ये जे काही विकास नाही झाला आपल्या याच्या ज्या मतदारसंघामध्ये ते या अशा आपल्या हव्यासापोटी आपले अधिकार सीमित होऊ नये ही त्यांना एक त्यांची भावना हे अतिशय चुकीची आहे. म्हणून मी जर आमदार झालो ते पहिले प्रथम मी असं केलं की इथे जिल्हा होण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि जे काही बारीक सारीक जे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नये म्हणून यासाठी आपण पुढाकार पहिले घेईल आणि त्यांचे पुढाकार घेतल्यानंतर त्यांचा उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी लघु उद्योगसुद्धा त्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्री आणण्याची गरज आहे. आता रेल्वे स्टेशनचा बी इथून मार्ग झालेला आहे त्यामुळे मोठी इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात इथे येऊ शकते. ते सुद्धा मी प्रयत्न करेन आणि जेणेकरून शेतकऱ्याचे प्रश्न असो कृषी बेरोजगाराचे प्रश्न असो महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असो. आता मला सांगा मी एक अधिकारी म्हणून काम करत होतो तेव्हा ॲट्रॉसिटी सारखे प्रकरणं म्हणजे जेव्हा माझ्यासमोर येत होते आम्ही त्याचा आढावा घेतो प्रकरण कसा घडलं काय कारण आहे वगैरे वगैरे म्हणजे महिलांना सुद्धा सुरक्षा नाही आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब माझ्या लक्षात आली आहे की इथले जे काही प्रस्थापित लोक आहेत गावागावात भांडणं लावून देणे एकाला जवळ घेणे दुसऱ्याला लावून देणे ह्या बाबी सगळ्या आहेत. आता नक्कीच अतिशय सविस्तर अशी आपण मुलाखत जे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माधव रुक्माजी वैद्य यांची घेतलेली आहे. नक्कीच हा जो भाग आहे तुम्हाला आवडला असेल. मोठ्या प्रमाणावर हा जो भाग आहे शेअर करा. कुठेतरी परिवर्तन घडणे गरजेचे आहे. चेहरा तुमच्या मनातला आमदार कुणाला बनवायचं हे शेवटी निर्णय तुमचाच. परंतु परिवर्तन ही सद्यस्थितीमध्ये पुसटच्या काळाची गरज बनलेली आहे आणि सर्वांना दिसूनच येत आहे. बाकी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदाताच ठरवतील की येत्या 5 वर्षाकरिता पुसद विधानसभेची आमदारकीची धुरा कोण सांभाळणार. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.